याला फोन कर, त्याला भेटायला जा, मग तिकडं इकडं हात, म्हणून यांना सासू बोलत असेल. गेले ते पोरं. गुड मॉर्निंग. हिलाच दरवाजा उघडायचा असतो, झोपेत नव्हती येते दरवाजा उघडायला. काय आलं? जो मैं कल मंगाई तो आ गया. पापा मंगवाए, पता नहीं क्या है. ओपन करेंगे तो पता चलेगा. इतना महंगा लिया. तर इकडं बघा, 30,000चं पार्सल आहे हे. मला माहीत नाही तुम्ही ऑर्डर केलेलं. आप ऐसा क्यों बोलते? थोड़ा सा मेरी राय क्यों नहीं होती हर बात में कि कैसा है क्या है? पूछना भी चाहिए, ऐसा नहीं चाहिए, ऐसा नहीं होता यार. पापा थोड़ा नजर लगा के रखना, अपना अंगूठा नहीं काट देना. अगो बाई बाई बाई, किती बापावर प्रेम. अपना अंगूठा नहीं काट लेना, आराम से करना. लड़ा हटिए. हाँ हाँ ऐसे कीजिए, दीजिएगा आपको. अई पापा भाई सा कुछ भी बोलती जाऊंगी. ये आप फिट करो, फिर हम लोग देखेंगे बैठ के कैसा होता है. अरे ये क्या है? वो नट है बेटा उसके. ये कैसे नाथ है? ये डायरेक्ट लगाने का आहे. हे बघा इकडे भारी एवढी चेअर आहे. आता ही चेअर माझ्या भाऊजाईला पाठवून देते, तिला ब्यूटी पार्लरला काम येईल. इसलिए मैंने चादर बिछाया. अच्छा लाडो हेल्प कर रही है, देखिए पापा को. तो लगा उसको अच्छे से घुमाइए घुमाइए. तर मोबाईलमध्ये बघून फिटिंग करतात ते. हे भी दिया आहे. इंजिनियर बंगाली बाबूला खूप डोकं आहे बरं का. हे फिटिंग बिटिंग सगळं जमतं त्यांना. आप मैकेनिकल इंजिनियर क्यों नाही बने? हाँ जी, मी सगळं अनबॉक्सिंग करून देते. लीजिए. बापरे कितना हेवी है. हो जाएगा तो पहले कौन बैठेगा चेयर में? लाडो. फायनली चेअर झाली आहे रेडी. इकडे बघा ही बसली आहे लाडो. बॉस चेअर मागवली, बॉस चेअर. बघा बॉसने बॉस चेअर मागवली, मागवली 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 आहे ना. पप्पाचं कमर दुखतं ना म्हणून मागवली. बघा याची ही जी चेअर तुम्हाला घ्यायची असेल तर व्हिडिओच्या खाली मी याचं प्रोडक्ट टॅग केलेलं आहे. आम्ही स्वतः मागवलं, आम्ही काही प्रमोशन नाही करत आहे, पण चांगली आहे, छान आहे. बसल्यावर बाहेर आराम वाटतं, कारण की इथं हा सपोर्ट दिलेला ना कमरेला. आप बैठिए ना, मतलब थक गए तो ये लगा देने का. अच्छा ऐसे. दुपारचे 4 वाजलेत आणि इकडे पार्सल ऑर्डर केले सगळे खाण्यासाठी. माझ्या मिस्टरांनी खुर्ची घेतली म्हणून आम्हाला पार्टी दिली. पार्टी पार्टी पार्टी. अभी भी देखता हूँ मुझे ये होता है. मुझे मैगी खाना. ये क्या है ना समझ में ये आया. राबड़ी दिया होगा लोगों ने. ये भी ठंडा है. ये राबड़ी है कि वो राबड़ी? ये है राबड़ी. राबड़ी ये है. ये भी ठंडा है. दोनों राबड़ी रखो प्लीज. दोनों राबड़ी कैसे हो सकता है? रखो प्लीज. पापा मुझे चम्मच से खाने को. यहाँ दीजिए, मैं आपको निकाल के देती हूँ. यहाँ बैठो. चलो बेटा यहाँ आओ, चलो ये चेयर. चेयर पे बैठिए. कैसा आहे? हॅलो, शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? आता सुरू होते दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. सकाळचे 8 वाजलेच. लाडूचा आज शाळेचा पहिला दिवस आहे. तिला मी इकडे टिफिन बनवला आहे आणि डोसा बनवला. तर लाडूला उठवलं आहे. म्हणजे कशी उठली बघा, तिची गंमत बघा लाडूची पुढे. तर बघा मज्जा येईल. चलिए. उठो. नाटक नाही आहे, नाटक आहे, फुल नाटक आहे, फुल नाटक आहे. शाळेत न जाण्याचे फुल नाटक. क्या वाला लाडो? कोणी म्हणून खर्चीला काहीतरी होतं. हिचे सगळे नाटकं आहे बरं का. लाडो अगं शाळेत जायचे आजपासून. आजची शाळा सुरू झाली. आजपासून शाळा सुरू झाली. तिथे डेकोरेशन केलेलं आहे खूप छान. हॅलो शुभ सकाळ.
कैसे हाथ तुम्ही जे हमारे स्टाफ आज ना लाडूच्या शाळेचा पहिला दिवस आहे आणि तिथे खूप छान डेकोरेशन पण केलेले लाडू, म्हणून मी लाडू लवकर उठवलं, डोसा बनवला. आता लाडू चालली आहे स्कूलला, आजपासून स्कूल. आणि लाडू कोणत्याच क्लासमध्ये गेली आहे? ज्युनियर KGला. तर आता लाडू गेली आहे ज्युनियर KGमध्ये. तर चला आपण बाय बाय. अगर हमारा वीडियो पसंद आया तो लाइक करें, सब्सक्राइब करें. बाय बाय बाय. बाय. चलिए रहा हम आते हैं सभी. हम आते हैं. चल बाय बाय गाइस. बाय. चला आता इथून पुढे ना व्हिडिओ थोडासा मी फास्ट पळवणार आहे. तसं तर अख्खा दिवस गेलेला आहे माझ्या ह्या कामामध्ये, पण तुम्हाला मी 10-15-20 मिनटाच्या व्हिडिओ सगळं दाखवते आहे. इकडं गाडी वगैरे बरेच दिवसापासून काढली नव्हती, पुसून घेतली गाडी. लाडूला शाळेत सोडलं. येताना मी ब्लड टेस्ट करायला गेलते, कारण की मला ना चक्कर येते आहे. मला असं वाटतं मला काहीतरी इश्यू असं आहे शरीरामध्ये, कारण की कंटिन्यूस मला 2 दिवसापासून चक्कर येते आहे. त्याच्यामुळं मी काय ते व्हिडिओ जास्त टाकले पण नाही. जेवढं होईल तेवढं मी करते. तर इकडं मी इन्स्टा हेल्पवरनं बोलवले होते कामासाठी, आणि ते माझ्या रोजच्या मावशी तिकडे भांडे घासत आहे, डेलीच्या येतात त्या. आणि मला ना घरामध्ये एवढं चिकचिक होत होतं ना, घरात इतका असं धूळ झाली ना घरामध्ये. ते बघा फ्रीजच्या पाठीमागं बघा किती कचरा झाला आहे, सगळं जमलं आहे. मग नंतर ना आहे ना सगळे फळीचे भांडे आम्ही घासायला काढली, आणि हे जे घेतलं होतं ना लाडूला याची मी हवा काढली. हे पण बांधून पॅक करून म्हणलं ठेवून द्यावा. लाडू त्यात काही खेळत पण नाही. चादर अंथरली, कारण की इथं ना मला घासलेले भांडे ना सगळे इथं बाहेर मांडावं म्हटलं. आणि ते जे इन्स्टावरनं बोलवले ना त्यांनी भांडे घासू दिले. मी त्यांना म्हटलं तुम्ही द्या घासून, मी इथं मांडते भांडे. म्हणजे काय आहे ना, लाडू गेलेली आहे शाळेत, तर लाडू शाळेतून येण्याच्या आधी माझी सगळी कामं झाली पाहिजे या हिशोबाने मी यांना बोलवलं होतं. तर इकडे ते भांडे घासते आणि त्यांच्याशी गप्पा मारता मारता मग मी माझा स्वयंपाक पण उरकून घेतला. कारण की आता माझे मिस्टर पण झोपले, म्हणलं उठले काही हे जेवायला मागतील. डाळ धुतली, डाळ बनवली, भाजी बनवली, चपाती तर पीठ मळून ठेवलं होतं, मग चपात्या बनवल्या. मग इकडे ह्या मावशींनी पटापटा भांडे वगैरे घासून लावले. आता हा व्हिडिओ ना तुम्हाला असा खूप फास्ट पळतोय म्हणल्यावर असं वाटतं की ती इझिली पटापटा कामं होतात, पण ह्याला लई वेळ लागलं. मला काय सांगू, मला अख्खा दिवस गेलेला आहे. संध्याकाळी 6 वाजता मी आंघोळ केली, मग त्यांना मी थोडीशी हेल्प केली, कारण की एकटी बाई किती काम करणार ना. मग मी सगळं डस्टिंग केलं आहे. आणि ही जी गल्ली आहे ना, तुम्ही याला पॅसेज म्हणतात, मी याला गल्ली म्हणते. ही गल्ली सगळी साफ केलेली आहे. रॅक काढली, बाथरूममध्ये ठेवली, त्या खिडक्या काढल्यात. बघा त्याला किती धूळ आहे, बापरे. अशी चिकट मेंच ट्रॅक झाली होती ती. मग बघा ही भांडी बघा माझी किती स्वच्छ निघालेली आहे. मी जास्त भांडे ठेवत नाही बरं का, मला मोजकेच भांडे आवडतात ठेवायला. मग रॅक तिने घासून दिली, मग रॅक मी बाहेर आणली, बाहेर मांडली. मग त्याच्यानंतर मग तिने ना ह्या ज्या खिडक्या आहे ना, या इतक्या चिकट झाल्या ना, या निघतच नव्हत्या. 2-3 वेळा गरम पाणी टाकलं तेव्हा त्या खिडक्या निघाल्या आहे. मग त्या खिडक्या लावल्या आहे तिथे. मी तिला म्हटलं चल मी लावून देते, तुला जमणार नाही म्हटलं खिडकी लावायला. तर खिडक्या लावल्या. आणि नंतर ना मग 12 वाजले. मला घाई झाली ती लाडूला शाळेत जायचं, म्हणजे आणायला ती येते ना 12:30ला. त्याच्या आधी पटापटा कामं करायची होती. मग तेवढं दूधवाला आला, दूध घेतलं मग. आणि त्याच्यानंतर मग मावशी आहेत ना माझी मैत्रीण आहे, तिला म्हटलं तुम्ही लाडूला रिसीव्ह करा, मला उशीर लागणार आहे म्हटलं यायला. मग त्यांनी रिसीव्ह केलं वगैरे. मग संध्याकाळी 6 वाजता फायनली या चालले आहे. संध्याकाळी 6 वाजता मग माझी आंघोळ झाली आहे. आणि आता मला तुमच्यासमोर येऊन खूप सगळ्या प्रश्नांची मला उत्तर द्यायची आहे. तर चला मग राहा व्हिडिओमध्ये. सगळं आवरलं बघा. फ्रीज मस्त साफ झालं आहे. इकडं बघा ही रॅक पूर्ण साफ सफाई झाली बघा. मी ना एक अशी कंटेनर मागवले आहे, खूप छान आहे ते. 1200 मिलीलिटर म्हणजे 1 किलो आणि थोडंसं त्याच्यात वरती ते सगळं असे वरती सगळं सामान भरून. थोडेसे मोठे मागवले, उद्या आलं का दाखवते. मग असं सगळं सामान भरून इथं वरती ठेवणार आहे. इथं वॉशिंग मशीनची इथे पण पूर्ण बघा हे काच सगळं साफसफाई झाली. फक्त ते हे वॉश करायचं राहिलं. इकडं पण सगळं हे सगळं साफसफाई झाली हे बघा. नाही का सगळं सांगते तुम्हाला. चला बोलू आपण आता. इकडे बघा या व्हिडिओच्या काही कमेंट्स मी आता वाचणार आहे, कारण की काही गोष्टी मला खटकल्या आहे. म्हटलं त्या विषयावर बोलायला पाहिजेच ना.
या आयब्रो ना खूप महागात पडला मला खरंच सांगते. खूप बोलणी खावं लागली मला. आणि कोण कोण मला काय काय बोललं ते मला जे खटकलं त्याचे नावं मी घेणार आहे आणि मी कमेंट वाचणार आहे. आणि जे माझ्यावर प्रेम करता त्यांनी निगेटिव्ह लोकांना बरोबर उत्तर दिली आहेत काय द्यायची ते मी सगळ्या कमेंट्स वाचल्या आहे. ठीक आहे. आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 6. लाडू इकडे झोपली आहे. सकाळी शाळेत गेली ती ना त्याच्यामुळे तिला झोप लागली. आणि दिवसभर तुम्ही बघितलंच आहे आज की माझ्या घराची सगळी साफसफाई झालेली आहे. फक्त हा रूम आणि पलीकडचा रूम हे 2 रूम राहिले आहे. आणि फायनली आज मी 6-7 दिवसानंतर हेअर वॉश केला आहे. कारण की त्या दिवशी मी आयब्रो केलं तर ना तर ते 7 दिवस म्हणजे पाणी नव्हतं लावून द्यायचं आयब्रोला. तर मग 7 दिवसांनी फायनली आता कशा दिसत आहे माझ्या आयब्रो बघा. कसं असतं ना त्या दिवशी तुम्हाला सर्वांना एवढा मोठा गैरसमज झाला की ते किती जाड दिसत आहे आणि कशाला केल्या त्या तुला शोभत नाही पहिलेच चांगले होते. अहो मग ते 2 सेटिंग असतात आणि ना 7 दिवसांनी त्याचा कलर चेंज होतो. आणि आता ह्याचा कलर थोडासा कमी झाला आहे आणि आणखीन काही दिवसांनी तो फेंट होईल थोडासा. त्याच्यामुळे तो नंतर नॅचरल दिसतो. पण आता मला एवढं सगळं बोललं गेलं ना तू एवढा पैसा खर्च करतीन खोटारडीन काय 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 काय. आपण आता त्याच्या कमेंट वाचूया आणि मग आपण बोलूया. थांबा. उत्तर देणं पण गरजेचं आहे बरोबर का नाही. तुम्ही तर देता हो उत्तर निगेटिव्ह लोकांना पण मला पण उत्तर देणं गरजेचं आहे ना. तर पहिलीच कमेंट आहे आणि त्याला मी पिन पण केली आहे. माणसाकडे पैसा आला की त्याची किंमत राहत नाही याचे उत्तम उदाहरण आहे म्हणजे या आयब्रो. त्यांना मी उत्तर पण दिलेलं आहे की आणि मी असं उत्तर का दिलं माहिती आहे का तुम्हाला सांगते. ओ दादा मी उत्तर दिलं आहे. ओ दादा पैसा तर दुसरं लग्न केल्यानंतरच माझ्याकडे आला होता. मी पहिल्यांदा स्वतःवर खर्च केला आहे एवढा असं मी त्यांना उत्तर दिलं आहे. आणि एका ताईनी त्यांना रिप्लाय काय केलेला आहे. खरं आहे आरामात जिंदगी काढायची होती म्हणून हिने लग्न केलं. मुलांचे नुकसान झाले असं यांचं म्हणणं आहे की ह्यांना आयुष्य आराम पाहिजे होता म्हणून लग्न केलं. तुम्हाला काय समजायचं ते समजा. हाय बाबा मी आयुष्य आरामात आहे. मला ती चिकचिकची जिंदगी नको आहे मला. त्याच्यामुळे ना मी ना याच्याशी बोल त्याच्याशी बोल याला फोन कर त्याला भेटायला जा मग इकडं हात इकडं लाथ हे उद्योग नाही केले. एकाशीच लग्न केलं आणि संसार करते आणि एका घरात राहते. कळलं का. समजून घ्या तुम्हाला काय समजायचं असेल. माझं हे खडतर उत्तर आहे. आणि मला नाही वाटत की मीच काही चुकीचं केलेलं आहे. पाहिजे कोणाला आरामाची जिंदगी नको आहे. हां प्रत्येकाला आरामाची जिंदगी पाहिजे. पण मला काही गोष्टी नाही पटत आणि ज्या पटतात त्या पटतात. हो केलं मी लग्न असो. चला आता दुसरी कमेंट वाचते मी. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. जेव्हा माझं लग्न झालं नव्हतं ना तेव्हा मला ना बऱ्याच म्हणजे मी फोन करून ना खरं सांगते मी बऱ्याच लोकांना मी हेल्प मागितली आहे. कोणी हेल्प नाही करत. कोणीच मदत नाही करत. लोक काय आहे कसे आहे हे सगळं मला माहिती आहे. आणि मला कोणी नाव ठेवणारच नाही की मी चांगली लाईफ जगते बाबा मस्त संसार करते. माझी 2 लेकरं पण आहे पोरगी पण आहे आणि सुखात आहे मी. हां तर चला असू द्या. हिच्याकडून एक काय सावित्री थांबा नाव वाच थांबा सावित्री देशपांडे. हिच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता. सॉरी पण शरीर हेच हिचं भांडवल आहे. त्यामुळेच तर सतत पार्लरमध्ये जाते. भारी भारी कॉस्मेटिक वापरते. सतत नवीन नवीन कपडे घेते. लाडू हुशार आहे. आईने तिच्या बुद्धिमाला चालून देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. योग्य मार्ग मिळाला तर कुठल्याही कुठे पोहोचेल. अच्छा लाडूसाठी छान बोलले आहेत. पण इथे आईचीच तेवढी कुवत नाही. एवढ्या सुशिक्षित नवऱ्यालासुद्धा हे कसे पटते याचीच आम्हाला आश्चर्य वाटते. जाऊ द्या हिच्यात काही सुधारणा होणार नाही. विराज पण साहिलच्या मार्गावर गेला नाही म्हणजे मिळवलं. माझ्यात सुधारणा व्हायला मी बिघडलेच नाही कधी. काय तुम्ही अशी कमेंट करताय. माझ्यात सुधारणा व्हायला मी कधी बिघडलेलीच नाही आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की शरीर सौंदर्य. अहो ताई 10 वर्ष कोलकाताला होते ना कधी पार्लरला ना कोणाशी बोलणं ना चालणं. आता मला असं वाटतंय मी इकडं आली ना थोडंसं चांगलं राहावा. हां 10 वर्ष माझ्या नवऱ्याला खर्च नव्हता माझ्या पार्लरचा. कधीतरी वर्षातनं त्यांच्या जर आईकडे जायचं असेल ना सासरी त्यावेळेस वॅक्सिंग वगैरे असं हे करायची मी. कळलं का. मग
मला ना माझ्या आयब्रो खरंच खराब झालत्या आणि 2-3 हजारामध्ये आयब्रो होतात बरं का. मी तुम्हाला तेही सांगते, एवढे पैसे मी का घातले. मला रिस्क घ्यायची नव्हती. ह्या ज्या आयब्रो आहे एकदा बिघडल्या की त्याला रिमूव्ह काढणं, ते लेझर मशीननी काढावं लागत त्यात बिघडल्यावर, ते किती अवघड आहे. म्हणून मी म्हटलं थोडे पैसे जातील, आपण पैसे नंतर कमवू, पण चेहऱ्याला काही झालं नाही पाहिजे. ह्या हिशोबाने मी त्या पार्लरला गेले. त्यांनी म्हटले की आमची गॅरंटी 10 वर्ष तुमच्या आयब्रो हा टिकणार आहे, अशा राहणार. आणि आता तुम्हाला असं वाटेल बंद कर दो. दूध तापायला ठेवलं, नवरा म्हणतो घ्या दरवाजा पॅक लगाइए ना. हां, काय बोलतो ते मी, गेलेत लाडशे पप्पा. तर कसं आहे ना, हे एकदा बिघडलं, भरपूर ठिकाणी करतात 2-3 हजार, 4 हजार, 5 हजार, 10 हजारापर्यंत. पण ते काय म्हटले की 10 वर्षाची वॉरंटी आहे, 10 वर्ष ह्या राहतील आणि ह्या अजून थोड्या फेंट होतील आणि नंतर त्या नॅचरल लुक येतील त्याला. त्याच्यामुळं मी म्हटलं चांगल्याच ठिकाणी करावा, हे माझं धोरण होतं. आता तुम्हाला याच्यावर काय बोलायचे ते तुम्ही तुमचं मत मांडा, कारण की आपण पैसे बघतो पण ते चुकीचं होतं, मग असं होतं. तर चला आता आपण दुसरी कमेंट वाचूया बरं का. जाऊ नका, व्हिडिओला लाईक करा आणि चांगली कमेंट करा. उत्मात कमी करा. आहे बाई, काय म्हणताय प्रवीण दादा म्हणताय उत्मात कमी करा. अहो आम्हाला आहेच नाही उत्मात, आम्ही आहे तसंच. आता प्रज्ञाताई म्हणताय एखाद्या सेलिब्रिटीसारखे आपण तर एवढे पैसे कधीच खर्च करू शकत नाही. अहो मी पण नाही करत प्रज्ञाताई, मी सुद्धा खर्च नाही करत. मी पहिल्यांदा एवढे पैसे खर्च केलेले, कारण की चेहऱ्याची बात आहे, समजून घ्या थोडंसं. रिस्क नाही घेतली मी कुठल्या गोष्टीची. नाहीतर मी 2-3 ठिकाणी फोन केले होते, ते म्हणले मला, हां मी गावाला गेलते ना माझ्या गावाला, तर तिथं मी एका पार्लरला विचारलं होतं, का हो म्हटलं तुम्ही आयब्रो ब्लिडिंग करता का हो तुम्ही. माझ्या आधीच्या आयब्रो बघा खूप खराब होत्या, मी आयब्रो पेन्सिल लावायची, अशा पूर्ण लटकलेल्या होत्या खाली. तर त्यांना मी विचारलं बरं का आमच्या गावाला पार्लरमध्ये, म्हटलं तुम्ही आयब्रो करता का हो अशा परमनंट. म्हणजे हो करते. तर म्हटलं किती पैसे घेता, म्हणे 5,000. म्हटलं कुणाच्या केला आहे का, म्हटली नाही. म्हटलं मग माझ्यावर रिस्क घेणार नको. पहिल्यांदा माझ्या म्हणजे ती मला काय म्हटली, म्हणजे मी कोर्स केला आहे म्हणे ते परमनंट आयब्रो करायच्या, पण अजून मी क्लायंट नाही केलेले तसे. तर म्हटलं मीच पहिल्यांदा झाला तिच्याकडं. मग जाऊ दे म्हटलं, मग मी सोडून दिला विषय, नाही केला. मग चला आता आपण दुसरी कमेंट वाचूया. तुमचं नाव आहे का बघा कमेंटमध्ये. हे जे आहेत ना, हे राजेंद्र दादा, हे मला इतकं निगेटिव्ह बोलता, इतकं प्रत्येक व्हिडिओला निगेटिव्ह कमेंट असते. आता ते काय म्हणते, आता पैसा आला तर आधीचे दिवस विसरले, म्हणून यांना सासू बोलत असेल. किती फालतू पैशाची उधाळपट्टी करते. कोणती सासू मला बोलती, हां कोणती सासू, पहिली का दुसरी. आणि आधीचे दिवस काय विसरले. अहो सगळं याच्यात भेजामध्ये सगळं दिवस डोक्यात आहे. कोणी माझ्यासोबत काय केलं, कोण कसं वागलं, सगळं डोक्यात आहे माझ्या. आणि देव आहे ना, देव त्यांना आहे ना, ज्यांनी जसं वागलं त्यांना दाखवू देतो देव. आणि पैशाचं जर झालं ना, आता याच्या आधी मी उत्तर दिलेले आहे, तुम्ही समजून घ्या दादा मला काय बोलायचं आहे. आता बाई, आता ह्यांनी तर डायरेक्ट माझ्या शिक्षणावरच कमेंट केलेली आहे. मी वाचते, मला काही भीती वाटत नाही. थांबा वाचून दाखवते, थांबा. काय नाव आहे, उर्मिलाताई नाव आहे. शिक्षण नसले, संस्कार नसले की उथळ पाण्याला खळखळाट, म्हणतात तसे आहे. नवरा नशिबाने चांगला भेटला, पण विचारपूर्वक कसे वागले पाहिजेत हे कळलं पाहिजे. हल्ली पार्लरला आयब्रो करायचे तर जीवावर येतं. आणि मुलगे मोठे आहेत, थोडी तरी जाणीव पाहिजे. बरोबर, मुलांना आपली आई साधीच आवडते, काहीही करायची गरज नाही, साधेपणाचे सौंदर्य आहे. यांचं असं म्हणणं आहे, मी आई अशीच छान दिसते, सुंदर दिसते, हो की नाही उर्मिलाताई. मला पण माहिती आहे ताई मी सुंदर दिसते, पण कधीतरी आपल्या स्वतःसाठी सुद्धा जगायला पाहिजे का नाही. पोरांसाठी तर करतेच, एवढी धावपळ केली, लाखो लाख खर्च केले साहिलला आत्ता. हां मग मला स्वतःवर नको खर्च करू का मी. मी आज रात्रंदिवस व्हिडिओ बनवते, कष्ट करते, हे पण मेहनत आहे व्हिडिओची. एका व्हिडिओला मला 5-5 दिवस लागत एडिटिंग करायला, तेव्हा तो व्हिडिओ माझा अपलोड होतो, माहिती आहे का तुम्हाला. मग पण जाऊ दे, तुम्हाला मी अशीच आवडते ना. बरं वाटलं मला ऐकून, छान वाटलं, मी अशी सुंदर दिसते. जाऊ दे, चला. थँक्यू ताई उर्मिलाताई. हे कृष्णा कोण आहे ते म्हणताय, हिला पोरांचं काहीच पडलं नाही, फक्त लाडो करते. थँक्यू दादा. गेले ते पोरं, बरोबर का नाही. हे कृष्णा दादा कोण आहे, हे गेले ते साहिलला जेलमधून सोडवायला, वकिलाला पैसे द्यायला, बरोबर का नाही. तुम्हीच गेलते का हो. अहो काय
शीतलताई म्हणते स्वतःचं कौतुक स्वतःच करते, किती छान दिसत आहे, थँक्यू. आशाताई म्हणताय मुलाच्या शिक्षणाकडे खर्च कर, त्यांना चांगले शिक्षण दे, शिक्षणाशिवाय काही नाही जगात, फक्त दात काढत असतेस. ताई दात छान आहे माझे आणि मी खळखळून हसते, आपल्यात काही कमी नाही आहे. तुझं शिक्षण काय, थांबा वाचते मी, पूर्ण वाचणार आहे. दात काढत असतीस, तुझं शिक्षण नाही तर नवऱ्याला विचारून मुलांना माहिती घ्यायला लाव, मुलांच्याकडे लक्ष दे, तुला वेळसुद्धा नाही मिळाला पाहिजे एवढं मुलांच्याकडे लक्ष दे. हो ताई, तुम्ही छान कमेंट केलेली आहे ताई. आशाताई, मुलांच्याकडे लक्ष राहतं. आता तुम्हाला सांगू का ताई, विराजचे काल रूमचे पैसे भरलेत, किती माहिती आहे का, 20,000 रुपये एका वर्षाचे. मग कॉलेजची फी भरायची अजून बाकी आहे, तर ती भरणार आहेत मी 1-2 दिवसामध्ये. मग विराजला बुक घेऊन दिले, विराजला इथून मी ऑनलाईन टी शर्ट कपडे सगळं पाठवून दिलं. मग साहिल वकिलाकडे गेला होता, वकिलांनी परत फी मागितली, मग तिथं परत काहीतरी कागदपत्र ॲफिडेविट केले, मग त्याला परत पैसे दिले. मग साहिल तिथून काय केलं, श्रीरामपूरला गेला. आता काल परत गेला श्रीरामपूरला, म्हणजे याच्या आधी पण गेला होता बरं का, पण काल परत गेला. याच्या आधी श्रीरामपूरला इथून गेल्यावर जो तो गेला ना श्रीरामपूरला, तेव्हा पोलिसांच्या गाडीत गेला होता, पोलीस त्याला घेऊन गेले होते आणि त्याला परत संगमनेरला आणून सोडलं. मग आता परत तो काल श्रीरामपूरला गेला. मग त्याला जायला खर्च, खायचा खर्च, वकिलाला फीस दिली, भरपूर सारा खर्च माझा काल झाला आहे. परत विराजला चष्मा बनवायचा, तर तुम्हाला माहिती आहे विराजने गावाला चष्मा बनवला, त्याचे पैसे पाठवून दिले. विराजचे बुक भरपूर खर्च तिकडं पण चालू आहे. असं म्हणजे मी मुलांना काहीच कमी नाही करत, हे माझ्या पोरांना स्वतः माहिती आहे. आणि माझ्या अकाउंटला याच्या आहेत ना, आपलं साहिलला किती पैसे पाठवले, विराजला किती पैसे पाठवले, सगळं काही आहे. मी जे आहे ना आतापर्यंत, जे पण तुम्ही माझे व्हिडिओ बघितले ना, माझ्यावर प्रेम करताना मी आहे ते रिअल दाखवते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी तोंडावर बोलते, जे आहे ते आहे भाऊ, आपल्याला काय असं स्क्रिप्टेड व्हिडिओ नाही माझे. हां, तर चला आता आपण दुसरी कमेंट वाचूया. उषाताई म्हणताय थोडी काटकसर केली पाहिजे, 2 मुलांचं करिअर आहे. फक्त माझ्या आयब्रोसाठी मला एवढं बोलताय. आणि कसं आहे ना, आता तुम्ही म्हणतात की आणि तू सारखे कपडे घेते, कपडे मला येतात ना, ते पण एक काम आहे, ते एक जॉब आहे. कपडे आले का मग मी ते तुम्हाला दाखवते, तुम्हाला जर आवडले ना मग तुम्ही घेतात, त्याच्यात तुम्हाला थोडंफार कमिशन भेटतं. मग ते एक माझं जॉब आहे ना हो, मी पण हे काम करते. हे व्हिडिओ म्हणजे टाईमपास नाही आहे, काम आहे, हे जॉब आहे माझा, आणि हा खूप हेडेकचा जॉब आहे, असं नाही आहे. चला आता दुसरी कमेंट वाचते. विनया म्हणतात ते, तुम्ही म्हणत असाल की 8-9 पण वाच, पण मी 8-9 नाही वाचत, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये आहेच, तुम्हाला कळेलच. विनया, फुकटचा पैसा आहे आणि तू पाण्यासारखा संपवते, लक्ष्मी चंचल असते. फुकटचा पैसा आहे, वरतून पडतो का पैसा कधी? फुकटचं म्हणजे वरतून पडत असेल ना. कसं असं बोलता हो, फुकटचा पैसा? माझा नवरा दिवसभर कष्टच करतो हो, आणि मी पण कष्टच करते, याचं आधी मी तुम्हाला सांगितलंच आहे ना. मग फुकटचा पैसा कुठून आला, मला काही कळलं नाही ताई तुमचं बोलणं. मला परत तुम्ही सांगा की फुकटचा पैसा म्हणजे कसा. चला आता हे सुरेखा काहीतरी करडिले असं नाव आहे. मान्य आहे तुझे पैसे आहेत, तू पाहिजे तिथे खर्च करू शकते, पण तरीही पैसे योग्य ठिकाणी खर्च करावा. 20-25 हजार खर्च हे अतिच होते. शिवाय सतत शॉपिंग, बाहेरचे खाणे पिणे, त्यात लाडूला पण सारखे बाहेरचे नको खाऊ घालू. तुझे मिस्टर खूप चांगले आहे, मुलांसाठी त्यांची तळमळ त्यांच्या बोलण्यातून दिसते. इतक्या वाईट परिस्थितीमध्ये तुला त्यांनी साथ दिली. वेल एज्युकेटेड मॅच्युअर आहेत ते, त्यांना फक्त साथ दे. हो ताई, मी त्यांना भरपूर साथ देते, ते मॅच्युअर आहे म्हटलं. माझा नवरा शिकलेला आहे, मी तर काही अनपढ आहे. त्यांना मी साथ शेवटपर्यंत देईन. हां, आणि व्हिडिओ तुम्हाला दिसेलच, मी माझ्या नवऱ्या संग शेवटपर्यंत आहे. माझे प्रयत्न तर नेहमीच राहणार. इतके 10 वर्ष मी जे 10 वर्ष कोलकातामध्ये राहिली ना, तुम्ही म्हणशाल आणि तर तू सारखं बोलते कोलकाताला राहिली, पण ते मी नाही विसरू शकत. मी त्यांना साथ दिली, तिथं राहिले मी, एक दिवस कसा राहिले माझे मला माहिती आहे. मी दाखवत नव्हते काही गोष्टी. ठीक आहे, तर चला. एक ताई म्हणती, लीना साहिलच्या गाडीचे हप्ते भरून टाक, उगाच नको तिथे खर्च करणे योग्य नाही. तर साहिलच्या गाडीचं काय झालं, पहिला हप्त्यावाल्याला मला फोन आला बरं का, दुसऱ्यांदा फोनच नाही आला मला, आतापर्यंत फोन नाही आला, 2-3 महिने होऊन गेले. आता पाहू काय म्हणतात ते गाडीवाला. म्हटलं तर मी ती गाडी जमा करणार आहे, मला ती गाडी नकोच आहे. तनिष्का म्हणताय, ताई मी खूप दिवसापासून तुमचे व्हिडिओ पाहते, सर्व विचार केला तर तुमचे 3ही मुलं खूप छान आहे. थँक्यू तनिष्का ताई.
भक्ती, तुम्ही एका व्हिडिओमध्ये बोलले होते माझे आयब्रो ओरिजिनल आहे आणि आता हे काय? तर दुसरी तिला कमेंट करते, अगं ही खोटारडी आणि अहो माझे आयब्रो खरंच ओरिजिनल होता, मी आत्ता केल्या. मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले आहे ओरिजिनल आहे म्हणून, तर मी आत्ता केलं ना आयब्रो. मग जुन्या व्हिडिओमध्ये बोलले असेल तेव्हा मी ना पेन्सिल लावायची आयब्रोची असं. ठीक आहे. हां, मला ही कमेंट वाचायची बरं का. YAMAH आमची एक नातेवाईक आहे, तिने पण 22,000 खर्च करून पिंपरीमध्ये केले. 6 महिने झाले करून. खूप आर्टिफिशियल दिसत आहे, तिला अगदी पश्चाताप झाला आहे. तर मला असं त्यांना विचारायचं आहे की आयब्रो केल्यावर आहे ना 7 दिवस पाणी लावायचं नाही. आणि आयब्रो तुम्ही कोणत्या ठिकाणी केले ते प्रोफेशनल आहे का नाही आहे ते पण बघा. म्हणजे नाही का, मला असं वाटतं माझ्या आयब्रो ह्या किती दिवस टिकतील, कशा राहतील. खराब झाल्या ना मी तुम्हाला खरं सांगून देईन. तर 10 वर्ष मला वॉरंटी दिलेली आहे आणि 10 वर्षाच्या आत वर्ष 1.5 वर्ष जर ह्या खराब झाल्या तर मी डायरेक्ट बोलणार व्हिडिओमध्ये येऊन खराब झाल्या म्हणून. आपण नसतं घाबरत कुणाला. हीच ताई मला हे ज्योती ताई म्हणली होती मला, ज्योती पैसा आहे तर कसा पण खर्च करू नये. आयब्रो किती बेकार दिसत आहे, ब्लॅक दिसत आहे. गेलं तर ते काळं काळं, आता झालं त्या बरोबर 7 दिवसांनी. सारिका वालझाडे, ताई तू संगमनेरची आहेस, ऐकून छान वाटले कारण मी तिथून आहे. थोड्या अंतरावर माझे गाव राजूर आहे. मला आवडेल तुला भेटायला. ताई मी गावाला आले का मी नक्की तुम्हाला भेटेल. आता ही पण एक कमेंट मला वाचायची होती. स्वाती आढाव नाव काहीतरी आहे. लास्ट टाईम एका व्लॉगमध्ये विराजने चष्मा नव्हता घेतला, महाग होता म्हणून, पण तेव्हा तुम्ही स्टायलिश गॉगल घेतला 5,000चा. तर चष्मा महाग तर होताच विराजचा. त्यांनी काय केलं, त्याच्या काचा होता ना या काचा, त्यांनी त्याचे डबल टिबल पैसे लावले ह्याच्यामध्ये. म्हणजे त्या काचेमध्ये कोणतं तरी अल्ट्रावायलेट काहीतरी आहे म्हटला, त्याने डबल टिबल पैसे लावले. आणि मी ज्या एरियामध्ये राहते ना तिथं खरंच खूप महाग आहे. आणि ते फ्रेम जी होती ना फ्रेम, ती विराजचं असं होत होतं, घेऊ का नको मन त्याचं हे होत होतं. त्याच्यामुळं मग त्याला म्हटलं तू ना गावाला गेला का तुझे 2-3 मित्र घे, साईडला घे, सगळ्यांना सोबत घे, मग तू तिथं बनव. मी जिथं राहते ना तिथं एकच दुकान आहे आणि एकाच दुकानामध्ये 2-3च तिथं चष्मा ठेवला होता म्हणून विराजने नाही घेतला. खरं सांगायचं मी त्याला म्हणत होतं घे, पण काय ना आता आपण एवढा महागाचा चष्मा घेणार विराजला आणि तो त्याला नंतर नाही आवडला. आणि आजकाल कसं पोरांना ते थोडं स्टायलिश पाहिजे का नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे म्हटलं गावाला आमच्यानं भरपूर दुकान आहे. आता त्यांनी बनवत टाकला आहे चष्मा. काल मला बिल पाठवलं, मी इकडनं पैसे दिले ॲडव्हान्स. असं नाही आहे मी त्याला घेणार नाही, घेणारच. अहो माझं सगळं माझ्या पोरांचे, 2 पोरांचे, माझं जे काही आहे ते मी 1000 वेळा व्हिडिओमध्ये बोललेले आहे. माझ्या 2 पोरांचे, त्यांच्यावर माझा किती जीव आहे, काय आहे हे माझं मला माहिती आहे. आणि माझ्यावर प्रेम करणारे आहेत ना त्यांनासुद्धा माहिती आहे. तर चला आता आपण पुढची कमेंट वाचू. सुधा पाटील नावे, फालतू खर्च करू नका, मुलांवर खर्च करा. मुलं मोठी आहेत, कितीही पैसा असला तरी थोडं माहेरी काय परिस्थिती आहे बघा, गरजेपुरता खर्च करावा. आता लाडू ऐकून कंटाळा आला. नाव का सांगत नाही, नाव सांगितलेलं आहे मी लाडूचं काय आहे ते. आणि माहेरी माझ्या काय आहे ते बघा, तुमचं असं म्हणणं आहे. आता कसं आहे ना माहेरचं तर ते त्यांचं काही आता मीच पाहू का त्यांचं पण. आता तुम्ही 2 मिनटाचा हा व्हिडिओ बघा, थांबा 2 मिनटं बघा हा व्हिडिओ. बघितलं का, 8 दिवसापूर्वी माझ्या आईला ॲडमिट केलं होतं. बिल मी इथून भरलं आहे माझ्या आईचं. आता काल साहिलला म्हटलं आईच्या गोळ्या संपल्या, आईला गोळ्या पण आणून दिल्या साहिलने. माझ्या आईचं ना माझ्या गळ्यात टाकून दिले दे. काय झालं का करा अनुला फोन, काय झालं का करा अनुला फोन. आता मी काय बोलू होतं तुम्हाला. आता माझे ते 2 पोरं, इकडं पोरीचा खर्च, माझा खर्च, माझ्या आईचा पण खर्च मलाच करावा लागतो. माझ्या वडील गेल्यापासून आईच्या गोळ्या असो किंवा आईला ॲडमिट करायचं असू दे, ते सगळं मलाच पाहावं लागतं. कुठं भाऊ नाही पाहत आणि कोण नाही पाहत. माझ्या आईला खाऊ पिऊ घालतात पण औषधं गोळ्या आईचा दवाखाना कोणीच करत नाही. हाय ते स्पष्ट तोंडावर बोलते. खरं तिला करायला पाहिजे. सगळ्यांनी मिळून जर 500-500 रुपये जरी काढले ना, भावांनी बहिणींनी सगळ्यांनी मिळून, तरी आईच्या गोळ्या औषधं येतील. माझं हे म्हणणं आहे. आणि आईला केल्याने आशीर्वादच भेटणार आपल्याला कधी पण, लक्षात ठेवा. बरोबर का नाही. माझ्याकडनं जेवढं होतं ना तेवढं मी करत राहते. मला जेवढं म्हणजे भेटलेत ना पैसे, तर जाऊ दे, आपल्याला भेटले ना पैसे देऊन टाका आईला. वडील होते तर वडिलांचं पण मला जेवढं होईल तेवढं मी केलं माझ्या वडिलांचं. आता आई आहे, इथून पैसे कितीतरी पैसे मी मारते, तुम्हाला दाखवते मी. आता तुम्ही बघितलं असं ना ॲडमिट केलं, बिल वगैरे सगळं मलाच भरावं लागतं. सगळं ती मलाच पाहावं लागतं. ती आजारी पडली का मलाच पाहायचं आणि मलाच बिल भरायचं. असो ते आई आहे म्हणून पाहते, बाकी मी.
चला लय मोठा व्हिडिओ झाला बरोबर का नाही. कमेंट वाचायलाच म्हणजे 10-15 मिनटं निघून गेली ना. हा व्हिडिओ खूप मोठा आलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कुणाच्या काही कमेंट राहिल्या असेल तर मला सांगा. मी पुढच्या वेळेस तुमच्या कमेंट वाचणार. आणि कमेंट वाचल्या आहे मनावर घेऊ नका, राग मानू नका. तुमचा गैरसमज होता त्याला मी उत्तर दिलं आहे. त्याच्यामुळे अनिता अशीच बोलली तशीच बोलली, राग आला, असं एवढं डोक्यात नाही धरायचं. सोडून द्यायचं आणि पुढं चालायचं. असं हे माझे विचार आहे. धरून नाही बसायचं. धरून बसलं का भांडणं होतात मग. मग काय, इकडं घालायचं आणि इकडं सोडून द्यायचं, निघायचं पुढं. आपलं लई मोठी लाईफ आहे. सोशल मीडियाचा जमाना आहे बरोबर का नाही. त्याच्यामुळं कुणाला काही चुकीचं बोलायचं नाही, वाईट बोलायचं नाही. 2 शब्द बोला, प्रेमाने बोला. येऊ का मग आता. चला स्वयंपाक करायचं आहे. बाय. लाईक करा व्हिडिओला. बाय बाय.